मुंबईत फ्लॅट खरेदीच्या व्यवहारातून 6 जणांची तब्बल 72,93,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंधेरी पश्चिमेतील सातबंगला जेपी रोड परिसरात राहणारे कॅब चालक बाळू शेटे यांनी बुधवारी वर्सोवा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद करण्यात आलाय. शेटे यांच्या पत्नीचा मावस भाऊ प्रशांत राळे यांनी वर्सोवा गावातील मांडवी गल्ली येथील झेमने हाऊसमध्ये फ्लॅट बुक केल्याचे सांगत 4थ्या मजल्यावर घरे उपलब्ध असल्याची माहिती दिली. त्यानंतर शेटे यांनी किरण कराड आणि यज्ञा झेमने यांच्यासोबत बैठक घेत घरांची किंमत 18 लाख रुपये ठरवली. 14 जून 2024 रोजी 7 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण 15 लाख रुपये देण्यात आले. उर्वरित 3 लाख रुपये ताबा घेताना देण्याचे ठरले होते. 13 जून 2024 रोजी नोटरी करारनामा करण्यात आला. तसेच जागा मालक नागेश झेमने, जयेंद्र झेमने, नरेंद्र झेमने आणि विकासक करण किराड यांच्यात 28 ऑगस्ट 2022 रोजी विकास करारनामा झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही. या प्रकरणात बाळू शेटे यांच्यासह वैशाली साबळे, विश्वनाथ सावंत, स्वाती बदाले, प्रशांत राळे आणि हेमलता शिंदे यांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. आरोपी आशा झेमने, नंदू झेमने, अविनाश भांजी, करण किराड, यज्ञा झेमने आणि मुर्तजा भावनगरवाला यांनी संगनमत करून एकूण 72,93,000 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई.